नमस्कार. ड्रिलिंग आणि ड्रिलिंग ऑपरेशनच्या ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. आता आम्ही ह्याच्याबद्दल शिकूया. या सत्राची उद्दिष्टे पाहू. या सत्राच्या शेवटी आपण सक्षम व्हाल. ड्रिलिंग म्हणजे काय ते सांगा. ड्रिलिंग मशीनचे प्रकार आणि त्यांचे घटक सूचीबद्ध करा. वापरलेल्या ड्रिलचे प्रकार आणि त्यांचे भाग सांगा. ट्विस्ट ड्रिलचे नाव ओळखा. विविध ड्रिलिंग ऑपरेशन्स ओळखा. प्रथम आपण ड्रिलिंगच्या मूलभूत गोष्टींबद्दल जाणून घेऊ. ड्रिलिंग ही एक धातू कापण्याची प्रक्रिया आहे जी घन पदार्थांमध्ये गोलाकार छिद्र बनवण्यासाठी फिरत्या कटिंग टूलद्वारे केली जाते. ड्रिलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनला ड्रिलिंग मशीन म्हणतात. छिद्र पाडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मल्टी पॉइंट कटिंग टूलला ड्रिल म्हणतात. आता आपण विविध प्रकारच्या ड्रिलिंग मशीन्सबद्दल जाणून घेऊया, जे आहेत पोर्टेबल ड्रिलिंग मशीन, जे वाहून नेण्यास सोपे आहे आणि मशीनच्या क्षमतेवर आधारित विविध आकारांचे होल्स करू शकते. बेंच किंवा सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन. बेंच किंवा सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीनचा वापर हलक्या कामासाठी केला जातो, जो वर्क बेंचवर फिक्स केला जाऊ शकतो. ते 12.5 mm पर्यंत छिद्र करू शकते. पिलर ड्रिलिंग मशीन. पिलर ड्रिलिंग मशीन मध्यम कामासाठी वापरले जाते आणि 25 mm पर्यंत छिद्र करू शकते. त्याला सरळ ड्रिलिंग मशीन असेही म्हणतात. रेडियल ड्रिलिंग मशीन. रेडियल ड्रिलिंग मशीन हेवी ड्युटी कामासाठी वापरले जाते आणि 25 mm पेक्षा जास्त होल्स बनवू शकतात. गँग ड्रिलिंग मशीन. गँग ड्रिलिंग मशीन एक मल्टी कॉलम ड्रिलिंग मशीन ज्याचा वापर ड्रिलिंग, बोरिंग, रीमिंग आणि काउंटर सिंकिंग सारख्या सलग ऑपरेशन्ससाठी केला जातो. मल्टी स्पिंडल ड्रिलिंग मशीन. मल्टी स्पिंडल ड्रिलिंग मशीन एकाच वेळी अनेक छिद्रे ड्रिल करण्यासाठी वापरले जाते. आता आपण ड्रिलिंग मशीनच्या पार्ट्स आणि ॲक्सेसरीजबद्दल जाणून घेऊया. ते आहेत बेस, कॉलम, टेबल, ड्रिलिंग हेड, स्पिंडल, मोटर, फीड हँडल, मशीन वाईस, ड्रिल चक विथ की, ड्रिफ्ट, स्लीव्स आणि सॉकेट्स, कूलंट सिस्टम. आता या भागांबद्दल तपशीलवार जाणून घेऊ. बेस. बेस ही एक हेवी स्ट्रक्चर आहे ज्यावर कॉलम बसवला जातो. कॉलम. कॉलम ही उभी रचना आहे जी ड्रिलिंग मशीनचे उर्वरित भाग होल्ड करते. टेबल. टेबल कॉलमवर बसवलेले असते आणि त्याच्या बाजूने हलवता येते. वर्कपीस ठेवण्यासाठी टेबलवर मशीन वाईस निश्चित केले आहे. ड्रिलिंग हेड. ड्रिलिंग हेडमध्ये मोटर आणि ट्रान्समिशन सिस्टीम असते जी स्पिंडलमध्ये वेगवेगळ्या वेगाने रोटरी गती प्रसारित करते. स्पिंडल. स्पिंडल हा ड्रिलिंग हेडचा भाग आहे जो ड्रिल चक ठेवण्यासाठी वापरला जातो. स्पिंडलचा वेग RPM म्हणजेच रिव्होल्यूशन्स प्रति मिनिट मध्ये मोजला जातो. स्पिंडल गती खालील घटकांवर अवलंबून असते. छिद्र किंवा ड्रिलचा आकार, पुरवठा दर, सामग्रीचा कडकपणा. छिद्राचा आकार. वाढत्या छिद्राच्या आकाराबरोबर स्पिंडलचा वेग योग्यरित्या कमी करणे आवश्यक आहे. फीड रेट. फीड रेट वाढल्याने स्पिंडलचा वेग योग्यरित्या वाढवावा लागेल. सामग्रीचा कडकपणा. स्पिंडलचा वेग मऊ
ते कडक सामग्रीसाठी योग्यरित्या कमी करणे आवश्यक आहे. ड्रिल चक हे एक टूल होल्डिंग डिव्हाइस आहे आणि चक की या टूलवर पकड समायोजित करण्यासाठी वापरली जाते. स्लीव्स आणि सॉकेट्स. स्लीव्स आणि सॉकेट्स हे स्पिंडलमध्ये विविध आकाराच्या ड्रिल्स पकडण्यासाठी वापरले जाणारे अडॅप्टर आहेत. ड्रिफ्ट. ड्रिफ्ट हे स्पिंडलमधून चक आणि अडॅप्टर काढण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. फीड हँडल. फीड हँडल टूलला वर्कपीसमध्ये फीड करण्यासाठी वापरले जाते. फीड म्हणजे एका मिनिटात वर्कपीसमध्ये ड्रिलचे अंतर, ते प्रति मिनिट मिलीमीटरमध्ये व्यक्त केले जाते. कटची खोली. कटची खोली म्हणजे ड्रिल बिट वापरून ड्रिल केलेल्या छिद्राची एकूण खोली, हे मिलीमीटरमध्ये व्यक्त केले जाते. कूलंट सिस्टमचा वापर कटिंग फ्लुइड्स पंप करण्यासाठी आणि वर्कपीस आणि कटिंग टूलला थंड करण्यासाठी आणि वंगण घालण्यासाठी केला जातो. पुढे आपण विविध प्रकारच्या ड्रिलबद्दल जाणून घेऊया, जे आहेत फ्लॅट ड्रिल, ट्विस्ट ड्रिल. ट्विस्ट ड्रिलचे पुढे टेपर्ड शँक आणि स्ट्रेट शँक ड्रिल असे वर्गीकरण केले जाऊ शकते. आता आपण या प्रत्येक ड्रिल प्रकाराबद्दल तपशीलवार जाणून घेऊया. फ्लॅट ड्रिल हा ड्रिलचा सर्वात जुना प्रकार आहे आणि ऑपरेट करायला सोपा आहे. आजकाल त्याच्या खराब कार्यक्षमतेमुळे त्याचा वापर केला जात नाही. ट्विस्ट ड्रिल. ट्विस्ट ड्रिल हा ड्रिल बिटचा सर्वात जास्त वापरला जाणारा प्रकार आहे. त्याच्या लांबीच्या बाजूने 2 किंवा अधिक स्पायरल किंवा हेलिकल फ्लूट तयार होतात. शँकच्या आकारावर आधारित 2 मूलभूत प्रकारचे ट्विस्ट ड्रिल हे समांतर किंवा सरळ शँक आणि टेपर शँक आहेत. समांतर शँक ट्विस्ट ड्रिल 13 mm च्या खाली उपलब्ध आहेत. पुढे आपण ट्विस्ट ड्रिलच्या नावाविषयी जाणून घेऊया. ड्रिल बीटचे विविध भाग आहेत. टँग, शँक, रिसेस किंवा मान, बॉडी, टिप, फ्लूट, लँड किंवा मार्जिन, फेस, फ्लँक, वेब, लीप किंवा कटिंग एज, हेलिक्स अँगल, पॉइंट अँगल, रेक अँगल, क्लिअरन्स अँगल, चिझल एज अँगल. आता या प्रत्येक भागाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. टँग. टँग हा टेपर शँक ड्रिलचा एक भाग आहे जो मशीनच्या स्पिंडलमध्ये बसतो. शँक. शँक हा ड्रिलचा ड्रायव्हिंग एंड आहे जो स्पिंडलमध्ये बसवला जातो. रिसेस किंवा नेक. रिसेस किंवा नेक हा बॉडी आणि शँकमधील कमी केलेल्या व्यासाचा भाग आहे. बॉडी. बॉडी हा ड्रिलच्या पॉइंट आणि शँकमधील भाग आहे. टिप किंवा पॉइंट. टिप म्हणजे शंकूच्या आकाराचे टोक जे कटिंग करते. फ्लूट. फ्लूट या स्पायरल खाच आहेत ज्या ड्रिलच्या लांबीपर्यंत जातात. फ्लूट कटिंग कडा तयार करण्यास, चिप्सला कुरळे करण्यास आणि त्यांना बाहेर येण्यास मदत करतात आणि शीतलक देखील कटिंग एजवर वाहू देतात. लँड किंवा मार्जिन. जमीन किंवा मार्जिन ही एक अरुंद पट्टी आहे जी फ्लूटच्या संपूर्ण लांबीपर्यंत पसरते. फेस. फेस हा फ्लूटच्या पृष्ठभागाच्या ओठाच्या शेजारी असलेला भाग आहे. फ्लँक. फ्लँक
हा ड्रिल पॉइंटवरील पृष्ठभाग आहे जो लिपच्या मागे पुढील फ्लूटपर्यंत पसरतो. वेब. वेब हा धातूचा कॉलम आहे जो फ्लूट वेगळे करतो. लिप किंवा कटिंग एज. लिप किंवा कटिंग एज म्हणजे फ्लँक आणि फेसच्या छेदनबिंदूंनी तयार केलेली एज. हेलिक्स अँगल. ट्विस्ट ड्रिल वेगवेगळ्या हेलिक्स अँगलने बनवले जातात. ड्रिल केलेल्या सामग्रीनुसार हेलिक्स अँगल बदलतात. सामान्य हेतूसाठी एन टाईप करा. कठीण सामग्रीसाठी एच टाईप करा. मऊ साहित्यासाठी एस टाईप करा. सामान्य उद्देशाच्या ड्रिलमध्ये 27.5 डिग्रीचा मानक हेलिक्स अँगल असतो. पॉइंट अँगल. पॉइंट अँगल कटिंग लीप म्हणजेच कडा मधला अँगल आहे आणि साधारणपणे 118 डिग्री आहे. रेक अँगल. रेक अँगल हा फ्लूटचा अँगल असतो आणि हेलिक्स अँगलवर अवलंबून असतो. क्लिअरन्स अँगल. क्लिअरन्स अँगल कटिंग एजच्या मागे असलेल्या टूलचे घर्षण रोखतो आणि कटिंग एज सामग्रीमध्ये प्रवेश करण्यास मदत करतो. चिझेल एज अँगल. चिझेल एज अँगल म्हणजे चिझेल एज आणि कटिंग लीप यांच्यातील अँगल. ड्रिलिंग मशीन वापरून करता येणारी विविध ऑपरेशन्स आहेत. ड्रिलिंग होल पाडण्यासाठी. रिमिंग प्री ड्रिल केलेले छिद्र पूर्ण करण्यासाठी. बोरिंग प्री ड्रिल केलेले छिद्र मोठे करण्यासाठी. काउंटर सिंकिंग छिद्राच्या प्रवेशावर शंकूच्या आकाराची निर्मिती करण्यासाठी पृष्ठभागाच्या पातळीवर काउंटर संक स्क्रूचे हेड सामावून घेण्यासाठी. काउंटर बोरिंग पृष्ठभागाच्या पातळीवर स्क्रू किंवा बोल्ट हेड सामावून घेण्यासाठी छिद्राच्या प्रवेशाचा विस्तार करणे. संक्षेप करण्यासाठी आम्ही हे शिकलो. ड्रिलिंग म्हणजे काय ते सांगा. ड्रिलिंग मशीनचे प्रकार आणि त्यांचे घटक सूचीबद्ध करा. वापरलेल्या ड्रिलचे प्रकार आणि त्यांचे भाग सांगा. ट्विस्ट ड्रिलचे नाव ओळखा. विविध ड्रिलिंग ऑपरेशन्स ओळखा. तर हे होतं ड्रिलिंग आणि ड्रिलिंग ऑपरेशन्सच्या बद्दल. आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना समजली असतील. भेटूया पुढच्या सत्रात.